हॅलो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनचे बाजारभाव एवढे का पडलेत, पुढच्या काही दिवसात ते किती वाढतील याबद्दल माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। हमी भावापेक्षाही कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावं लागत आहे। 2024 ते 25 यासाठी केंद्र सरकारनं सोयाबीनला प्रति क्विंटल 4892 रुपये इतका हमी भाव जाहीर केला, पण शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी दर मिळत होता। त्यामुळे सोयाबीनचे दर वाढण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात 20% वाढ केली होती। त्याचा परिणाम लगेच बाजारावर जाणवला आणि सोयाबीनच्या दरात 200 ते 300 रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली। पण नंतर हे भाव परत घसरत गेले। ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात सोयाबीनला सरासरी 3750 ते 4100 रुपये इतका दर मिळाला आहे। परवानगी सोशल मीडिया साईट मजकूर। याचा अर्थ हमी भावापेक्षा सरासरी 700 ते 1000 रुपये प्रति क्विंटल कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावं लागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनचे सध्याचे दर काय आहेत, हे दर का घसरलेत आणि पुढच्या काही दिवसात त्यात किती वाढ होऊ शकते याची माहिती घेणार आहोत। सोयाबीनचे दर एवढे का कोसळलेत, काय कारण आहे? सोयाबीनचे दर हे पुरवठा आणि मागणीवर निश्चित झालेले असतात। सोयाबीनचे जे पुरवठा करणारे देश आहेत त्यामध्ये ब्राझील, अमेरिका, अर्जेंटिना हे महत्त्वाचे 3 देश आहेत। या 3 देशांमध्ये 2024 ते 25 मध्ये सोयाबीनचे विक्रमी उत्पादन झालेले आहे, म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन झालेले आहे। जागतिक पातळीवर 350 मिलियन मेट्रिक टन सोयाबीनचं असायचं, ते यावेळेस 394 मिलियन मेट्रिक टन झालेलं आहे। त्यामुळे सोयाबीनचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। दुसरं म्हणजे सोयाबीनची मागणी करणारे जे देश आहे, ज्यामध्ये चीनकडून एकूण उत्पादनाच्या 65% मागणी होत असते, तर ती यावर्षी किंवा गेल्या 5 वर्षापासून स्थिर आहे। 90 ते 100 मिलियन मेट्रिक टन एवढी ही मागणी आहे। यंदा मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये सोयाबीनचे कमी झालेले आहे आणि त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठमध्ये सुद्धा झालेला आहे। सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात 5वा क्रमांक लागतो। जगभरातील एकूण उत्पादनाच्या तुलनेत भारतात सोयाबीनचं 3% उत्पादन घेतलं जातं। यंदा देशातील सोयाबीनचं उत्पादन 6% वाढण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्रात सरासरी सोयाबीनचे लागवडीखालील क्षेत्र 41 लाख हेक्टर असतं, पण यंदा 51 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आलेली आहे। अशा स्थितीत यंदा सोयाबीनला जास्तीत जास्त किती दर मिळू शकतो याबद्दल माहिती घेणं सुरू आहे। भारतात यंदा सोयाबीनला जास्तीत जास्त किती दर मिळू शकतो? या हंगामात सोयाबीन आंतरराष्ट्रीय पातळीवर जास्तीत जास्त 3300 ते 3500 प्रति क्विंटल राहणार आहे। त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसणार आहे। भारतीय बाजारपेठेत खुली बाजारपेठ आज सारखीच राहिली तर हा दर जास्तीत जास्त 4700 ते 4800 पर्यंत जाईल। साधारणतः 15 डिसेंबरपर्यंत हमी भावानं सोयाबीनची खरेदी होऊ शकते आणि खुल्या बाजारपेठेतही हमी भावापर्यंत जाण्यासाठी आपल्याला बरीच वाट बघावी लागू शकते। माझ्या अंदाजानुसार जानेवारी 2025 ची वाट आपल्याला बघावी लागू शकते। सरकारी सोयाबीन खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांचा कमी ओढावा दिसून येत आहे। या मागची प्रमुख कारणे काय आहे? 15 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात 209 खरेदी केंद्र ही केंद्र सरकारच्या निर्देशानुसार केलेली आहे। त्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आणि आपला शेतमाल विकण्यासाठी शेतकरी निरुत्साही आहेत। यामध्ये 2 कारणे आहेत। हे म्हणजे जे खरेदी केंद्र शेतकऱ्यांच्या शेतापासून साधारणतः 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे। दुसरं, तिथं आपला माल विकल्यानंतर त्याची किंमत आपल्याला कधी मिळेल याची अजूनही शेतकऱ्यांना शाश्वती नाही आहे। यामुळे शेतकऱ्यांचा या खरेदी केंद्राकडे कल वाढत नाही आहे। गेल्या वर्षीच्या सोयाबीनला अधिक दर आणि यंदाच्या सोयाबीनला कमी दर शेतकरी सांगत आहे। असं का होते? सोयाबीनच्या काढणीच्या काळामागे पाऊस असल्यामुळे सोयाबीनची जी प्रत आहे तिला थोडंसं नुकसान झालेलं आहे। थोडंसं डागी सोयाबीन आलेलं आहे आणि दुसरं ज्यामध्ये जेवढी आर्द्रता असली पाहिजे त्यापेक्षा ते 15% जास्त आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांची यावर्षीच्या सोयाबीनपेक्षा गेल्या वर्षीच्या स्टॉकमधील सोयाबीनला जास्त पसंती आहे। आर्द्रतेमुळे सोयाबीनला प्रति क्विंटल 300 ते 400 रुपयांचा फटका बसत आहे। शेतकऱ्यांना विद्यापीठाकडून 3 टप्प्यांमध्ये सोयाबीन विकण्याचा सल्ला दिला जातो। याविषयी थोडक्यात माहिती। सोयाबीनचा पहिला टप्पा सोयाबीन काढणी पश्चात मजुरांचे पैसे देण्यासाठी किंवा आर्थिक गरजांसाठी वंतडा सोयाबीन जवळच्या बाजारपेठेत किंवा शासनाच्या खरेदी केंद्रात विकली पाहिजे। सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता 31 डिसेंबर ते 31 जानेवारी दरम्यान असू शकते। आजूबाजूचे मार्केट लातूर, वाशिम इथली परिस्थिती पाहून या महिन्यात दुसरा टप्पा विक्रीसाठी आणायचा। तिसरा टप्पा एप्रिल-मे महिन्यात विक्रीसाठी आणायचा। 3 टप्प्यात सोयाबीन विक्रीची व्यवस्था केली तर आपल्याला कमी आणि अधिक दोन्ही भाव मिळून साधारणपणे उच्च भाव मिळू शकतो। तर मित्रांनो, आज आपण बघितले की सोयाबीनचे बाजारभाव एवढे का पडले आणि पुढच्या काही दिवसात त्या किती वाढतील। तर मित्रांनो, अशीच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे पूजा द टीच। धन्यवाद।